केलं नाही आणि म्हणून मग आपल्याला आता कसं होईल, आपलं वर्गात लक्ष नव्हतं, आपलं आता कसं होईल, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आता कसं होईल, आहे का असं? माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आता कसं होईल, असं आहे का? माझं चित्त एकाग्र होत नाही, असं? माझं चित्त काय एकाग्र होत नाही, असा काही प्रश्न आहे का कोणाला? की अभ्यास करताना मी फक्त अभ्यास आणि अभ्यासच होतोय, माझं लक्ष इकडे तिकडे कुठेच जात नाही, असं होतं तुमचं सगळ्यांचं? मी काय प्रश्न विचारला पहिला? काय घाबरले काय तुम्ही मला? चित्त एकाग्र होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मन भरकटून जातं, मी 4 वेळी वाचले की परत असं वाटतं वर काय वाचलं विसरून गेलो, असं होतं ना? अरे हो की नाही? पंख्याकडे बघून सांगा बरं हो. जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न येतो परीक्षेमध्ये, त्यावेळेला तुम्हाला जे तुमच्या डोळ्या खालून पण गेलेला असेल, फक्त डोळ्याने बघितलं जरी असेल, कानाने कधी वर्गात ऐकलं असेल, तर तुम्हाला बरोबर तिथे आठवणार काय होतं, बरोबर आठवतं. त्याच्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, माझी एकाग्रता राहिली पाहिजे, असं नाही होणार बाळा. तुम्ही करत राहा, तुम्ही करत राहिलं तर ते लक्षात राहील. काय तुम्ही वाचत राहिले तर ते होत राहील. बरं, वाचण्याची पद्धत कशी असते तुमची? फक्त डोळ्यांनी वाचता का? मग हा, आपल्याला कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी किती ज्ञानेंद्रिय दिलेले? या 5 पैकी तुम्ही जेवढ्या जास्तचा उपयोग अभ्यासासाठी करा, तेवढं तुम्हाला जास्त लक्षात राहील. मग कशा कशाचा वापर होतो आपल्या अभ्यासामध्ये? 1, अजून 2, कानाचं कसं होईल? तुम्ही तुमचा अभ्यास करत बसले तर कानाचं कसं होईल? कानाचा असा होईल, तुम्ही जे वाचणार आहे ते तोंडाने बोला, है ना? ते तोंडाने बोला. म्हणजे एखादं गणित तुम्ही सोडवताय, त्या गणिताच्या स्टेजेस जे असतात ना, टप्पे, अच्छा 1 नंबरला हे करायचंय, 2 नंबरला हे करायचंय, 3 नंबरला हे करायचंय, मग उत्तर येतं. असं जर तुम्ही बोलले आणि केलं तर डोळे, हात म्हणजे त्वचा, कान आणि तोंड म्हणजे किती इन्व्हॉल्व झाले त्याच्यामध्ये. आणि ऑक्सिजन घेण्यासाठी नाक तर आहेच आपलं. 5चे 5 झाले. असा अभ्यास केला तर तुमचं जास्त लक्षात राहील.